नमस्कार. आजकाल बघा ना, सगळेच विचार करतात की इंटरनेटवरून पैसे कसे कमवायचे, बरोबर? मग आज आपण नक्की तेच बघणार आहोत. डिजिटल मार्केटिंग हे एक कौशल्य शिकून एक जबरदस्त ऑनलाईन करिअर कसं सुरू करता येईल, चला यावरच बोलूया. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. मनात इच्छा तर खूप असते की अरे वा, इंटरनेटवर काम करून पैसे कमवायचेत. पण मग प्रश्न पडतो की सुरुवात कुठून करायची? नक्की काय करायचं? जर असाच काहीसा विचार मनात असेल तर थांबा, पुढची काही मिनिटं खूप महत्वाची ठरणार आहेत. ओके, तर ही संधी नेमकी आहे तरी काय? जरा आजूबाजूला बघा, अगदी आपल्या जवळच्या किराणा दुकानापासून ते मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत प्रत्येक जण ऑनलाईन याची धडपड करतोय. का? कारण त्यांना ग्राहकांपर्यंत पोचायचंय. आणि इथेच, हो, अगदी इथेच ज्यांच्याकडे स्किल्स आहेत त्यांच्यासाठी एक प्रचंड मोठी संधी उभी आहे. आणि ती संधी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर डिजिटल मार्केटिंग. खरं सांगायचं तर आजच्या काळात हे सर्वात वेगाने वाढणारं स्किल आहे. जरा विचार करा, फक्त एक गोष्ट शिकायची आणि तुम्ही नोकरीसाठी पण तयार आणि स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी पण तयार. आहे की नाही जबरदस्त? पण एक मिनिट, हा डिजिटल मार्केटिंग शब्द आपण सारखा ऐकतो, पण हे नक्की आहे तरी काय? म्हणजे काय करायचं असतं यात? मनात येतो ना हा प्रश्न. चला, एकदम सोप्या भाषेत काहीही किचकट न करता समजून घेऊया. सोपं आहे बघा. आपण फेसबुक किंवा इंस्टाग्राम वापरताना जाहिराती बघतो ना, किंवा गुगलवर काहीतरी शोधल्यावर ज्या वेबसाईट्सवर येतात, तेच आहे डिजिटल मार्केटिंग. म्हणजे इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप या सगळ्या डिजिटल गोष्टी वापरून एखादी वस्तू किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचवणं. बस, इतका सोपं आहे. आता गंमत अशी आहे की डिजिटल मार्केटिंग म्हणजे फक्त एकच गोष्ट नाहीये. हे एक मोठं छत्र आहे आणि त्याखाली बऱ्याच गोष्टी येतात. जसं की सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय, तर फेसबुक, इंस्टाग्रामवर जाहिरात करणं. मग येतं SEO. हे तर तुम्ही ऐकलं असेलच. म्हणजे तुमची वेबसाईट गुगलवर सगळ्यात वर दिसायला हवी. कंपन्या आपल्याला ईमेल्स पाठवतात ना, ते झालं ईमेल मार्केटिंग. आणि हो, चांगले व्हिडिओ किंवा ब्लॉग लिहिणं हे सुद्धा यातच मोडतं. चला तर मग, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, ज्यासाठी आपण सगळे थांबलो होतो. की ठीक आहे, हे सगळं शिकलो, पण पैसे कसे कमवायचे? तर हे स्किल वापरून पैसे कमवण्याचे 5 एकदम जबरदस्त आणि लोकप्रिय मार्ग कोणते आहेत, ते आता बघूया. पहिला आणि सगळ्यात फेमस मार्ग आहे फ्रीलान्सिंग. म्हणजे काय, तर तुम्ही स्वतःचे बॉस असता, तुमच्या वेळेनुसार काम करता आणि वेगवेगळ्या कंपन्यांना तुमच्या सेवा देता. म्हणजे रोज ऑफिसला जायचं बंधन नाही. मस्त आहे ना? आता तुम्ही म्हणाल की फ्रीलान्सिंगमध्ये नक्की काय करायचं? तर बघा, तुम्ही एखाद्या कंपनीला म्हणू शकता की मी तुमची वेबसाईट गुगलवर पहिल्या नंबरवर आणून देतो. किंवा एखाद्या नवीन ब्रँडचं सोशल मीडिया अकाउंट सांभाळू शकता, त्यांचे फॉलोअर्स वाढवू शकता. किंवा त्यांच्यासाठी फेसबुकवर ॲड कॅम्पेन चालू शकता. संधींना काहीच तोटा नाहीये इथे. दुसरा मार्ग तर आजकाल खूपच जोरात आहे. तो म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट. तुम्ही बघितलंच असेल, मोठमोठ्या कंपन्या, ब्रँड्स, अगदी सेलिब्रिटीजसुद्धा त्यांचं फेसबुक, इंस्टाग्राम सांभाळायला त्यांच्याकडे वेळ नसतो. मग ते काय करतात? तर खास लोकांची नेमणूक करतात, जे त्यांचं अकाउंट सांभाळतील. खास करून इंस्टाग्राम, फेसबुक आणि हो, यूट्यूब या प्लॅटफॉर्म्सवर अकाउंट सांभाळणाऱ्यांची मागणी खूपच जास्त आहे. जर तुम्हाला या प्लॅटफॉर्म्सबद्दल सगळं काही माहिती असेल, तर मग बस, ही तुमच्यासाठीच संधी आहे. आता तिसरा मार्ग आहे ॲफिलिएट मार्केटिंग. हे खूप इंटरेस्टिंग आहे. समजा तुम्हाला एखादी वस्तू खूप आवडली. तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा फॉलोअर्सना सांगितलं की अरे हे खूप छान आहे, घेऊन बघा. आणि तुमच्या सांगण्यावरून त्यांनी ते विकत घेतलं तर तुम्हाला त्यावर कमिशन मिळतं. हेच ऑनलाईन करायचं. म्हणजे स्वतःचं प्रॉडक्ट नाही, काही नाही, तरीही पैसे कमवता येतात. मस्त आयडिया आहे ना? चौथा मार्ग ब्लॉगिंग. ज्यांना लिहायची आवड आहे ना, त्यांच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे. तुमचा आवडीचा विषय कुठलाही असू दे, प्रवास, खाणं-पिणं, टेक्नॉलॉजी, काहीही, त्यावर लिहा आणि डिजिटल मार्केटिंग वापरून लोकांपर्यंत पोहोचवा. भरपूर वाचक मिळाले की पैसे आपोआप येतात. पण प्रश्न हा आहे की ब्लॉगवरून पैसे येतात कसे? तर त्याचेही मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर गुगलच्या जाहिराती लावू शकता किंवा आपण मगाशी बोललो तसं ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. आणि सगळ्यात भारी म्हणजे कंपन्या तुम्हाला पैसे देतात त्यांच्या प्रोडक्टबद्दल लिहिण्यासाठी. याला म्हणतात स्पॉन्सर्ड पोस्ट. आणि आता पाचवा मार्ग. हा मार्ग तुम्हाला थेट उद्योजक बनवू शकतो. तो म्हणजे स्वतःचा ऑनलाईन बिझनेस सुरू करणं.
तुमच्याकडे काहीतरी विकायला आहे का? समजा कपडे, दागिने किंवा अगदी एखादा ऑनलाईन कोर्स, काहीही. डिजिटल मार्केटिंगच्या ताकदीने तुम्ही तुमचा प्रोडक्ट फक्त तुमच्या शहरात नाही तर जगभरात विकू शकता. वाह, हे सगळे मार्ग ऐकून तर खूपच भारी वाटते, नाही का? पण आता मनात एक मोठा प्रश्न आला असेल की हे सगळं शिकायचं कुठून, सुरुवात कशी करायची? काळजी करू नका, त्याचंही उत्तर आहे. चला बघूया. तुम्हाला वाटतंय त्यापेक्षाही शिकणं खूप सोपं आहे. खरं तर आजकाल सगळं काही तुमच्या बोटांवर आहे. तुम्ही ऑनलाईन कोर्सेस करू शकता. यूट्यूबवर तर अक्षरशः हजारो फ्री व्हिडिओज आहेत. पण ऐका, सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये? प्रॅक्टिस. जे शिकलात ते लगेच करून बघा. स्वतःचा एक छोटासा ब्लॉग किंवा सोशल मीडिया पेज सुरू करा आणि त्यावर प्रयोग करा. कारण नुसतं शिकून नाही तर करूनच तुम्ही यात परफेक्ट व्हाल. बरं, आपण आता जवळजवळ सगळं बघितलं आहे. पण शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, की हे एक स्किल शिकल्यामुळे नक्की काय काय फायदे होऊ शकतात. चला, एक शेवटची नजर टाकूया. सगळ्यात मोठा फायदा वर्क फ्रॉम होम. तुम्ही घर बसल्या काम करू शकता किंवा जगात कुठेही फिरायला गेलात तरी काम करू शकता. दुसरं म्हणजे नोकरी करायची की स्वतःचा बिझनेस, दोन्ही दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याची मागणी भविष्यात कमी नाही तर वाढतच जाणार आहे. म्हणजे करिअर एकदम सेफ आहे. आणि शेवटी या सगळ्या गोष्टींचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हाच आहे की डिजिटल मार्केटिंग हे आजच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही, हे आजचं सत्य आहे. तर मग आता सगळी माहिती तुमच्यासमोर आहे. संधी पण आहे आणि मार्ग पण दिसतोय. मग आता प्रश्न एकच उरतो, तुम्ही तुमच्या ऑनलाईन करिअरची ही जबरदस्त जर्नी कधी सुरू करणार आहात? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवात करायला सगळ्यात चांगली वेळ कोणती असेल तर ती आत्ताची आहे.